कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतमने तुम्हाला जे काही सांगितले ते सगळं खरं आहे। मी आणि दिशा एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्ही अजूनही रिलेशनशिप मध्ये आहोत। बघितलं, मी हेच सांगायचा प्रयत्न करतो यार कधीपासून। तर ह्यापेक्षा मोठा पुरावा काय देऊ मी? हा, ही दिशा आहे ना, तिला काही पडलेलं नाहीये कोणाचं। तिला फक्त किर्लोस्करांचा पैसा हवाय, प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यासाठी सगळ्यांना फसवलंय तिने आपल्याला। हा, प्रीतमची तर काहीच घेणं देणं नाहीये हिला। दिशा, हे सगळं खरं आहे? नाही नाही नाही, यातला एकही शब्द खरा नाहीये। मीर आणि मी आम्ही फक्त फ्रेंड्स होतो, माझा बॉयफ्रेंड नाहीये। वा 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 वा, ड्रामा क्वीन। हा, काय कमाल ऍक्टिंग करतेस तू, माहितीये तुला? अगं, पुरावा म्हणून अख्खा माणूस तुझ्या समोर उभा केला तरी दाबून खोटं बोलतेस ना। मस्त बोल। नाही म्हणजे त्याने जो फोटो दाखवला मीर आणि माझा, तो खरा आहे, पण तो माझा बॉयफ्रेंड नाहीये। प्रीतम खूप खोटं बोलतोय। मग सत्य काय आहे? आंटी, तुम्ही तर एका नजरेत खरं खोटं ओळखता ना, मग तरी अंकल अंकल तुम्हाला हे खरं वाटतंय सगळं? काका, तुम्हाला पण हे खरं वाटतंय का? तुम्ही सगळे असे गप्प का आहात? मी तर खूप काही बोलते, पण मनात आता या दिशाचा पत्ता जर एकदा कट झाला ना, की माझ्या गावची मुलगी आणायला बरं प्रीतमसाठी ना। हे दिशा, बस ना आता, काय आहे? हे बघ, इथला कोणाचा तुझ्यावर विश्वास नाही बसणार आहे। हा, त्यामुळे तुझ्यात जर थोडी जरी लाज शिल्लक असेल ना, तर इथून निघ आणि परत तोंड नको दाखव, कळलं ना? निघ, चल, कम ऑन, गेट आउट। आई हिला हे बघ आई, मला माहिती आहे की तुला माझ्यावर विश्वास बसेल असं मी काहीच वागलो नाहीये, पण हिच्या बाबतीत तर मी डे 1 पासून क्लिअर होतो ना, ती नाहीये चांगली मुलगी आणि म्हणून मला तिच्याशी लग्न नव्हतं करायचं। इट्स जस्ट की माझ्याकडे काही पुरावा नव्हता, पण तो आता फायनली मला मिळालाय। बस, बस मिस्टर प्रीतम। दिशा, मला माफ कर। नाही, मी खूप कंट्रोल केलं पण आता सहन होत नाहीये। तुम्ही सगळी खूप चांगली माणसं आहात आणि तुम्हाला सत्य कळलंच पाहिजे। मला पैशांची गरज होती, फॅमिली इमर्जन्सी होती, म्हणून मी हे पाप करायला बळी पडलो। मी आत्तापर्यंत जे काही बोललो ते सगळं खोटं होतं।
माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रीतमने मला खोटं बोलायला भाग पाडलं. हे काय? ए प्रीतम, तू तू थांब जरा. मग तू आणि दिशा? मित्र आहोत. आमचं नातं एकदम पवित्र आहे आणि दिशाबद्दल मी इतके घाणेरडे विचार करूच शकत नाही. गेले खूप वर्षापासून आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखतोय. आमच्या सगळ्या ग्रुपला, रादर माझ्या घरच्यांनाही माहिती आहे. पण अनफॉर्च्युनेटली प्रीतमने तुमच्या समोर जे काही चित्र उभं केलंय, इट्स व्हेरी डिस्गस्टिंग. मलाच लाज वाटते. तू माझं पहिलं प्रेम आहेस. तुला मी विसरेन का? फ्रेंड्स म्हणून आपण आयुष्यभर एकत्र राहूया. तू दिशाचा मित्र आहेस, राईट? बॉयफ्रेंड. अरे खोटारड्या, काय बोलतोय रे? हा, काय बोलतोयस? अरे बोल ना खरं, ही गर्लफ्रेंड आहे ना तुझी? हा प्रीतम, सोड त्याला. पारू, पारू एक मिनिट थांब. तू हे सगळं ऐक. पारू, आज जे काही घडलं त्यात जर तू इन्व्हॉल्व असशील किंवा तुझा जर यात हात असेल ना, तर दादा दादा प्लीज माझं ऐकून घे थोडं. बघ प्लीज, पारूला काही बोलू नकोस. अरे तिची खरंच काही चूक नाहीये रे याच्यात. सगळी चूक माझीच आहे. आणि आणि मी तुला प्रॉमिस करतो की ह्यापुढे असं कधीच नाही होणार. ओके? आय एम सॉरी. प्लीज पारूला जाऊ दे. आदित्य सर, एक विचारू? प्रीतम सरांना तुम्ही चांगल्याच पद्धतीने ओळखता ना? हो. पण मग ते लहानपणापासूनच असे खोटारडे आहेत का हो? नाही म्हणजे मला तर म्हणले होते की मी माझ्या भावाशी कधी बी खोटं बोलत नाही. माझा भाऊ माझ्यासाठी ह्या आहे त्या आहे. मग आता एवढी लपवा छपवी कशा पायी? हेच वाईट वागतात ना प्रीतम सर? केवढं खोटं बोलतात. पारू, स्टॉप इट. प्रीतम आजपर्यंत कधीही खोटं बोलला नाहीये माझ्याशी आणि नाही कधी बोलणार. इतका विश्वास आहे ना त्यांच्यावर? मग आता मनात शंका कशा पायी? आत्ता बी विश्वास ठेवा त्यांच्यावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.